सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर येईल. एक या अंकाने अगदी सुरुवात होते आणि मार्क होईल इथून जुसालकर सुद्धा ऑन साईडला खेळलाय. झेल महत्वाचा असेल. उमेश त्या दिशेने अगदी थोडीशी मिस्टेक. मॅचेस विन द मॅचेस. कारण की रोहित कुल्ला सारख्या फलंदाजासमोर थोडस मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे. अगदी स्क्वेअर लेगच्या सीमारेषा लगत म्हणजेच मिड विकेटला अगदी क्षेत्ररक्षक स्थित होते आणि तिथून थोडीशी कुठेतरी चुकी झाली. झेल तो आसान नव्हता, पण जर बनला असता तर एक क्वालिटी झेल संबोधला गेला असता. मेश होते त्या दिशेने मात्र हलकीशी मिस्टेक झाली. आता इथून 4 धावा सुद्धा मिळत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगती अगदी 5 अंकांवर 5 रन्स ऑन अ गार्ड. सर्वाधिक वेगवान हाफ सेंचुरी याच खेळाडूच्या नावावर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत 10 चेडूंमध्ये 50 धावा रोहित कोल्हाला अगदी आपण पाहताय. समोरच्या दिशेने अगदी आपण पाहताय कणखर स्ट्रेट आहे आणि तो फटका सरळ निघून जाईल 4 धावेंकरिता. 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या अंकांवर. लागोपाठचा दुसरा चौकार रोहितच्या बॅटमधनं.
अगदी पाहायला मिळाला. खूप सुंदर स्ट्रोक होता. समोरच्या दिशेने खेळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 या अंकांवर धावगती. राजू याला अगदी आपण पाहत आहे. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, परंतु इंटू द गॅपमध्ये चेंडू निघून गेलाय. आणि चेंडूला रोखणं थोडंसं मुश्किल असेल, कारण की बरीच तफावत होती लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा लगत. आणि त्याला अगदी मध्यभागी या चेंडूला खेळून काढलं. मिस टायमिंग होता, तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, परंतु कन्व्हिन्सिंगली धावा मिळतील त्या आहेत 4 चौकार. 25 या अंकांवर हे धावफलक. यावेळेस ऑन साईडची बारी. स्ट्रोक तर सुंदर आहे आणि त्यावर अति सुंदर धावा सुद्धा मिळतील. शीघ्राती शीघ्रम राजू अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने आहे. जरी सुद्धा 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले, माझ्या मध्ये सुद्धा ते पोटेन्शियल आहे दर्शवलं जात आहे. ऑन साईडला खेळला आणि अगदी आपण पाहताय या चेंडूला लावले पर सरळ चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा पार. मयूर करसुले याला ओव्हरटेक करत चेंडू निघून गेला 6 धाबेंकरिता. आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल. ती म्हणजे 31 या अंकांवर ही धावगती पाहायला मिळते. बुटस्ट्रोक षटकार आल्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. उलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहे. फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने 32 या अंकांवर धावगती. चांगल्या स्थितीत येत असताना रायझिंग स्टार भुईशेत संघ आणि 1.4 चेंडूंचा खेळ झाला आणि चांगल्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात 32. उलटाच आहे. आउटसाइड ऑफ इलेन इनसाइड आउटचा फटका खूप सुंदर आहे आणि तो अगदी देखणा. थोडीशी रूम मिळाला होता, जागा मिळाली होती आणि रूमचं भाडं हे महाग असतं हे दर्शवलं अजय याने. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्युशन व्यवस्थित होतं आणि सरळ चेंडू निघून गेला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार 6 धावा. त्या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल 38 या अंकांवर हे धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर सुद्धा फ्रंट फुटवर येऊन फ्रंट ड्राईव्हचा हा फटका सरळ चेंडू निघून जातोय. फ्रेंडशिप 11 वळवीपाडा या संघाच्या स्वागताकरिता मॅक्झिमम हिट षटकार 6. चौवेचाळीस या अंकांवर फरक पडत नाही की विकेट किती गेलेत. इथून तोच स्ट्राईक रेट मेंटेन ठेवायचा आणि तोच आतापर्यंत अगदी पाहायला मिळतोय. रायझिंग स्टार भुईशेत संघ आता लयबद्ध झालाय आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स हा निघत असताना आदरणीय सन्मान्य नितीनजी गवळी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आणखी एक गूढ व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. 38 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आता रायझिंग स्टार भविष्य संघ शेवटचं अंतिम षटक. आतिश जाधव या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. एक सिंगल धाव आणि त्या धावेवरच समाधानी राहावं लागेल. अजय स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. एक सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल. 45 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स गाठेल का? मयूर करसुळे स्वतः या झेलखाली जातात. पूर्णपणे मिस्टेक्स आणि चेंडूने दिली हुलकावणी. तुम्ही वेळ घेतला तितका वेळ पुरेसा होता आणि सरळ चेंडू निघून गेला बाउंड्री लाईन सीमारेषा बाहेर.
चौकार 4. आतापर्यंत 49 49 या अंकांवर बॅटची एज लागली जाते. यावेळेस सफलता मिळेल. संध्या आल्या होत्या 1 ते 2 परंतु त्या संध्या टिपणं तितकंच गरजेची गोष्ट आहे ना. परंतु इथून ते प्रयत्न होत होते. त्या प्रयत्नांना अपयश मिळालं परंतु अखेरकार बॅटची स्निक लागली आणि अगदी अजय जो घातक ठरू शकला असता येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये तो बाद होईल. हा तिसरा धक्का रायझिंग स्टार भविष्यात या संघाला स्कोर कार्ड 49. 49 या अंकांवर अगदी रायझिंग स्टार भविष्याचा संघ आणि खूप एकंदरीत चांगल्या धावा अगदी या खेळपट्टीवर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. वन साइडला खेळण्याची मानसिकता जिथून वन बाउन्सने चेंडूला अगदी गॅदर केलं जात आहे. मयूर याला अगदी आपण पाहता एक सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल. म्हणजेच 50 रन्स 50 या अंकांवर हे धावफलक. अजून सुद्धा अगदी आपण पाहता या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि चांगल्या स्थितीमध्ये आता रायझिंग स्टार भविष्याचा संघ. नावामध्ये राईज आहे म्हणजेच वर नेत असताना आपल्या संघाला तो अगदी पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका अगदी आपण पाहता हवेमध्ये आहे तेवढं डिस्टन्स गाठेल का? तर क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने लॉंग ऑफला पकडले गेलेत. अगदी शेवटच्या अंतिम चेंडूवर विकेट मिळाली. परंतु खूप चांगल्या स्थितीमध्ये शेवटचा अजून एक चेंडू आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आणि 50 धावा या अगदी रायझिंग स्टार भुईशेत या संघाच्या पाहायला मिळतात. हवेमध्ये हा चेंडू आणि खूप सुंदर पद्धतीने वर्क पाहायला मिळालं लॉंग ऑफ सीमारेषा लगत आणि अगदी आपण पाहताय की 50 धावा या स्कोर कार्डपर्यंत चौथा धक्का बसलाय रायझिंग स्टार भुईशेत या संघाला. चांगल्या स्थितीत आतापर्यंत रायझिंग स्टार भुईशेत हा संघ कारण की धाबा जर लागल्या तर चांगल्या स्थितीमध्ये नेहमीच संघ येताना पाहायला मिळतो आणि त्या धाबा बनल्यात. च्यातली कडा लागली जाते. धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला यावेळेस बाद व्हावं लागतंय. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ तो अगदी झालाय समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 50 रन 50 या अंकांवर धावसंख्या आणि विजयी होण्याकरिता 51 धावसंख्येचा पाठलाग तो अगदी करावा लागेल. हा पाठलाग कशा रीतीने होईल सुद्धा पाहणे योग्य. घेऊया एक संगीत आणि संगीतानंतर टॉसचा कॉल तो देखील केला जाईल. आई गावदेवी प्लॉट पडा आणि आई जीवदानी बंगला पडा. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहा. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. सुंदर असं जे पायगावचं आपण मैदान पाहता या मैदानाकरिता अथक मेहनत जे घेतलंय. आदरणीय सन्माननीय नितीनजी गवळी साहेब आणि हे गूढ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि या गूढ व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं ₹3000 आर्थिक बळ या स्पर्धेकरिता दिलं गेलं. एकदा टाळ्यांचा गजर या व्यक्तिमत्वाकरिता. क्वचितच अशी व्यक्तिमत्व असतात जो आपला दानशूरपणा नेहमीच समाजामध्ये दाखवत असतात. म्हणून आयुष्यात तुमचं कर्तृत्व हे फार महत्वाचं असतं.
म्हणून भगवान श्रीकृष्णाने सुद्धा एक सुंदर गोष्ट सांगितली ना भगवद्गीतेमध्ये, की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं. परंतु आयुष्यात तुम्ही चांगलं कर्म कराल, चांगलं काम कराल, जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागतं. आणि खूप सुंदर पद्धतीने अगदी हे व्यक्तिमत्व आहे. वैयक्तिक आयुष्यात तुम्ही काय कामकाज करता, तिथूनच तुमचं नाव निर्माण होतं. हा नेहमीच आपण म्हणतो ना, की या पृथ्वीवर कोणीही परमनंट नाहीये. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे मृत्यू. आणि ज्याची गॅरंटी आहे, ते आहे तुमचं काम आणि तेच इथे राहणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आदरणीय नितीनजी गवळी साहेब. हे आर्थिक पाठबळ तुम्ही देताय. तुमचं अगदी हे योगदान या आयोजकांकरिता अगदी ऋण असेल. थँक सो मच. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने ते अगदी अग्रेसर झालेत. तदनंतर आणखी गोड व्यक्तिमत्व आदरणीय हरिश्चंद्रजी टवाले साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा ₹500 आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता मिळाले. आणि तदनंतर आदरणीय प्रकाशजी डोकोडे साहेबांकडनं सुद्धा ₹1000 आर्थिक बळ या स्पर्धेला मिळाले. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. थँक सो मच. एकावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 51 धावसंख्येचा पाठलाग होत असताना पहिलं षटक अजय कोल्हा याला अगदी आपण पाहू शकाल. असं वाटलं की रोहित रवी स्वस्तामध्ये बाद झाले आणि तदनंतर अगदी जी धावसंख्या आहे ना ती थांबवली जाईल. परंतु राजूने ती सुरुवात केली आणि तदनंतर महत्वाचा हुकलेले ते षटकार. एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते एक या अंकांवर ही धाव गती. एक चांगल्या गोलंदाजांसमोर आपली जी फलंदाजी आहे ना ती तितकीच बहारदार होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. त्याकरिता तुम्हाला टेक्निकली सक्षम राहावं लागेल. समोरच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. अगदी सेकंड ते थर्ड अटेम्प्ट केले होते, परंतु एन मोमेंटला झेल सुद्धा सुटला आणि तदनंतर चेंडू सीमारेषा पार सुद्धा निघून जाईल. 4 धाब्यांकरिता. संधी हुकली होती, परंतु यावेळेस मी उचलून धरेन. यावेळेस स्वतःला भाग केलं. खोलवर लेन पद्धतीचा हा यॉर्कर. योग्य रस्त्यावर, योग्य लेंथवर इथल यॉर्कर आणि अगदी फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाची झाली दांडीगुल. इतका वेग भन्नाट होता या चेंडू. आउटसाईडला खेळण्याचा मानस जिथून सरळ चेंडू यष्टीरक्षक या झटक्यांमध्ये अगदी विसावला जातोय. हे करणं फार महत्वाचे आहे. जरी सुद्धा झेल सुटला ना तरी सुद्धा निराश व्हायचं नसतं. तुम्हाला आयुष्यात प्रयत्न हे करावेच लागतात. क्रिकेट असो किंवा अगदी वैयक्तिक जीवन, संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो. चांगल्या पद्धतीचा कमबॅक होता. 5 अंकांवर एक गडी बाद. ऑनसाइडला खेळला आहे. इंटू द गॅपमध्ये चेंडू वेगाने अगदी निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. सरळ निघून गेला. 4 धाब्यांकरिता चौकार.
जो एंटीना आहे ना, एंटीनाच्या समोर कोणीच राहू नका. बॉलर कोण आहे? त्या बाबूला सांग साईड बॉलर कोण आहे? 9 अंकांवर धावगती. ऑन साईडला खेळला स्ट्रोक तर सुंदर आहे, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आणि अगदी झेल टिप. संघाला अंकांवर याला अगदी आपण पाहता या सेकंड स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी अगदी इथून करत असताना मोठा प्रहार आल्या आल्या चेंडू सीमा रेषा पार. हीच ताकद आहे अगदी नवतरुण उभारत्या सिताऱ्यांची. प्रेशर काय आहे मला ठाऊक नाही. पहिल्याच चेंडूवर कणखर प्रहार आणि तो आहे तगडा. ते अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 या अंकांवर. हो कॉन्सन्ट्रेट लाभ होईल. अगदी फुलटॉस चेंडू होता आणि बिमारचा इशारा सुद्धा आलाय. आता इथून बोनस रूपी धावा मिळतील. याला म्हणतात सिद्धू याच्या भाषेमध्ये मुक्ता चंदन. हीच मेरे नंदन. 4+1 5 अतिरिक्त. क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला उशीर लागत नाही. इनसाइड आउट. फलक एकंदरीत जाऊन पोहोचले 38 अंकांवर. हा मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय. यज्ञेशने अगदी या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत. आई फलंदाजी अप्रतिम. आउटसाइड ऑफ लेन यावेळी चांगली लाईन ती अगदी पाहायला मिळते. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये
म्हणून क्रिकेटच्या पटलावर आणि क्रिकेटच्या मैदानात जोपर्यंत शेवटचा चेंडू, जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही, तेव्हा कुठला संघ पराभूत होईल हे आपण सांगू शकत नाही. आता या हार जीत मध्ये काय जबरदस्त कलाटणी पाहायला मिळते. म्हणून नेहमीच आपण क्रिकेटला तुजोरा दिलाय. "फल में तोला, फल में माशा, कभी राजा, कभी रंग." विजयी होण्याकरिता 6 चेंडू इथून शिल्लक असतील आणि 6 चेंडू गणित जे लक्ष्य आहे ते असेल 13 धावेंचं. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना गरम झालाय. या गरमागरम सॉन्ग घेऊया आणि पुन्हा येऊया मागच्या दिशेने. होता है हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढणे वालों के कदमों में जहां होता है. म्हणून इथून तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि जबरदस्त फलंदाजी यज्ञेशच्या बॅट मधनं षटकारांची ती तिगडी आणि तदनंतर झालेला हा कमबॅक. फुल टॉस होता. अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक स्थित आहे. फक्त आणि फक्त सिंगल हे करणं फार महत्वाची भूमिका होती, की ज्या फलंदाजाची बॅट लयबद्ध झाले त्याला तुम्ही स्ट्राईकवर आणा. अजून असं नाहीये की सामना पुढे गेलाय. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. येणारे 5 चेंडू इथून शिल्लक असतील. 12ची अजून सुद्धा नितांत गरज आहे. 39 धाबा या अगदी स्कोर कार्डवर लागल्यात. 39 चांगल्या स्थितीमध्ये हा सामना अगदी आपण पाहत आहे. गोलवर लेंथ यावेळेस पाहायला मिळाली. रवीच्या अगेन्स्ट अगदी चढवलेले प्रति हरले. थोडासा महागडा ठरला गेला. अगदी आपण पाहताय ज्यामध्ये अगदी 4 मोठे फटके आणि अगदी 9च्या रूपाने मात्र त्या 5 धावा सुद्धा कुठेतरी आता एक चिंतेची सबब असेल. परंतु एक डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा प्रेशर. हे अगदी जरीमरी स्पोर्ट्स पालवली या संघाकडे जात असताना कारण की 4 चेंडू इथून शिल्लक आहेत. अजूनही 12 धावसंख्येची ती अगदी असेल गरज. पुन्हा एकदा विथ द बॉल रोहित कोल्हा इथून सुसज्जित होईल. बरोबर लेंथ चांगला टप्पा आणि परंतु इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होला आणि नो चान्स. सरळ चेंडू निघून गेलाय 4 धाब्यांकरिता. योग्य त्या पद्धतीची फलंदाजी बरीच फावत होती. लॉंगनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईट इशू होता आणि इंटू द गॅप मध्ये खेळला. त्याचा मिळाला बेनिफिट. 4 धावा चौकार. गरज आहे. काय बॅटिंग राहिलंय यज्ञेश पुजारी. गुलवर्लेन अगदी वेट अँड वॉच केला. परंतु स्ट्राईक इथून आता रोटेट झाले. येणारे 2 चेंडू आणि 7 ची गरज आहे. महेश होते त्या दिशेने परंतु चेंडू थोडासा ओव्हरटेक करत असताना एक सिंगल येते. अजून सुद्धा 2 चेंडू आणि 7 ची गरज आहे. एक सिंगल आली तर नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचेल. एका चेंडू गणित 6 धावसंख्या राहू शकते. परंतु हा चेंडू मॅच मधील सर्वात महत्वाचा असेल. रोहित कोल्हा खूप चांगली फलंदाजी अगदी सुरुवात करून दिली होती. जास्त धावा नव्हत्या परंतु चांगली मॅच बनले. ऑन साइडला खेळलाय फुल टॉस चेंडूवर खूप चांगला स्ट्रोक इंटू द गॅप मध्ये 4 रन. नो चान्स. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट बाकी आहे कारण की येणारा एक चेंडू 3 धाव्यांची गरज. ट्विस्ट अँड टर्न आहे. अप्रतिम चांगलं बॅटल रंगते दोन्ही संघादरम्यान. चौकार. ही रीत आहे. हार के बाद जीत आहे आणि तेच क्रिकेटमध्ये अगदी पाहायला मिळतंय. अप्रतिम. असं वाटलं की रायझिंग स्टार भुईचे संघ वन हँडेडली ही मॅच घेऊन जाईल. परंतु मध्यंतरी उभे आहेत यज्ञेश पुजारी आणि तदनंतर अगदी त्याला साथ आणि प्रतिसाद मिळालाय कल्पेश भोईरच्या माध्यमानं. हेच क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आणि नक्की दोन्ही फलंदाज म्हणतात की शर्यत अजून संपली नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाही. आता इथे शेवटचा आणि अंतिम चेंडू त्यावर हव्यात 3 धावा. कुठला संघ विजयी होईल हे सुद्धा पाहणे योग्य. अगदी शेवटच्या आणि एन मोमेंटला हा सामना. चला प्रेक्षकांनो आणि रसिकांनो टाळ्यांचा गजर दोन्ही संघाकरिता. एक चेंडू
तीनची गरज. मोठा प्रहार करण्याची मानसिकता आहे. रोहित स्वतः कॉटन बॉलची संधी. हा सामना अगदी फिरवला रोहित याने. परंतु जे बाटल रंगलं ना, कौतुकास्पद आहे. कधी-कधी असं होतं ना, की विजयी होणाऱ्या संघापेक्षा पराभूत होणाऱ्या संघाचं कौतुक याकरिता केलं जातं. कारण की ते लढलेत त्या पद्धतीने. म्हणून ही मॅच खूप महत्वाची आणि या मॅचमध्ये थोडंसं अपयश पदरी पडलं, परंतु खूप चांगल्या पद्धतीने यज्ञेशची ही फलंदाजी राहिली आणि त्याला सुद्धा अगदी आपण पाहता अप्रिशिएट करत असेल रायझिंग स्टार भविष्यत संघ सुद्धा. कारण की खूप चांगल्या पद्धतीने बॅटल रंगलं. परंतु